यानंतर एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात। शिर्डीतून उमेदवारी मिळाल्याचा सदाशिव लोखंडे यांनी एक दावा केलाय, तर एकनाथ शिंदे यांनी तयारीला लागण्याचा आदेश दिल्याचा देखील दावा त्यांनी केल्याचं कळतंय। त्यामुळे आता सदाशिव लोखंडेंचा सामना हा भाऊसाहेब भागचौरेंशी होणार का असा सवाल उपस्थित केला जातोय, कारण शिर्डीतून उमेदवारी मिळाल्याचा दावा हा सदाशिव लोखंडे यांनी केलाय। एकनाथ शिंदे यांनी तयारीला लागण्याचे आदेश दिल्याचा देखील दावा हा लोखंडेंनी केल्याचं कळतंय। राज्याचे मुख्यमंत्री आमचे नेते या ठिकाणी मला सांगण्यात आलं कामाला लागा, आणि कामाला लागा याचा अर्थ आपल्याला जी भूमिका आहे या भागामध्ये लवकरच घोषित होईल। त्यामुळे महायुतीचा उमेदवार म्हणून घोषित झाल्यानंतर प्रोसेस चालू आहे। 10 कोटी नाकारणारा आणि 10 लाख स्वीकारणारा हा 2 मध्ये फरक आहे। बाबाच्या तुपामध्ये 10 खाणारा आणि आम्हाला निवडणुकीमध्ये 10 कोटी रुपये देणारा, त्यामुळे दलाल म्हणून काम करा, नाकारणारा ही जनता ठरवेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।